नमस्कार. वसईच्या संत गोन्सालो गार्सिया कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गार्सियन योबेल 2025 हा वार्षिकोत्सव सुरू आहे आणि या वार्षिकोत्सवामध्ये आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहोत. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी, शैक्षणिक व्यवस्थेमधील सर्वच सहभागी घटकांसाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करीत आहोत. दिनांक 3 फेब्रुवारी या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट फिल्म मेकिंग्स आणि रील्स मेकिंग या विषयावरती एक मार्गदर्शन शिबिर कार्यशाळा आयोजित केलेली होती. दिनांक 4 फेब्रुवारी या दिवशी म्हणजे काल आम्ही आमच्या महाविद्यालयामधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कक्ष याच्या माध्यमातून परिसरातील 6 महाविद्यालयांना निमंत्रित करून त्यांच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावून येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज या ठिकाणी पालकांसाठी, परिसरातील अन्य शाळा महाविद्यालयातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, आमच्या प्राध्यापकांसाठी आम्ही एका विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीत लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि भावी पिढी घडवताना या विषयावर ते आज या ठिकाणी आपलं उद्बोधन करणार आहे. मला खूप आनंद होत आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिढी घडवणं हे फक्त शिक्षकांचं कर्तव्य नसून त्याच्याबरोबर पालकसुद्धा आहेत आणि समाजातील अन्य घटकांचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा सहभाग असला पाहिजे, असतो. आणि या दृष्टीनं निश्चितच आजच्या व्याख्यानामध्ये आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतील अशी अपेक्षा आहे. अशा पद्धतीनं गार्सियन योबेल्स या कार्यक्रमाच्या अंतर्गतामध्ये आम्ही दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा मानस ठेवलेला आहे आणि त्यातलं पहिलं पुष्प आज सन्माननीय दवणे सर यांच्या हस्ते सादर होत आहे. विषय आहे भावी पिढी घडवताना. नमस्कार.